मी ताज हॉटेलमध्ये गेलो. का गेलो? अहो, सांगायचं काय आहे त्यात एवढं? आज आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी. बायको अजून यायची होती, पण एका टेबलवर एक 40शीतली एक सुंदर स्त्री बसली होती. मी तिच्याकडे चोरट्या नजरेने बघितलं. तिला ते समजलं. मला तिने हाक मारली. मलाही तिच्याशी थोडंसं बोलायचं होतं. मी तिथे गेलो. तुम्हाला लाज नाही वाटत? 50शीतले असूनही असले धंदे करता? सॉरी बाबा, पण इथे थांबून काय करायचं म्हणून थोडा टाइमपास. आय एम सो सॉरी. इट्स ओके, बसा. कपड्यांवरून तर खूपच सभ्य दिसताय. लग्न झालंय का तुमचं? हो, झालंय ना. आणि आज तर मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. ओ, रिअली? मी आणि माझा नवरा आमच्या लग्नाची 20th मॅरेज अॅनिव्हर्सरी ही आजच आहे. पण तोही अजून यायचा आहे. खरंच हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. थँक्स. थँक्स अँड यू टू. थँक्स. लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज झालंय तुमचं? लव्ह मॅरेज हो. ओ, रिअली? मग एखादी लव्ह स्टोरी ही असेल ना तुमची? ऐकवा ना प्लीज. ओके, सांगतो हा. मला ती माझ्या फ्रेंडच्या लग्नात भेटली. सर्वांच्या आग्रहाखातर तिने डान्स केला. तिने इतका छान डान्स केला की मी खूपच भाळलो तिच्यावर. मित्राकडून तिची ओळख करून घेतली. आमची चांगली मैत्री झाली. मग एक दिवस मी तिला प्रपोज केलं. तिने हो म्हटलं. आमचं प्रेमही जमलं आणि त्यानंतर लग्न झालं. मग 1-2 वर्ष खूप सुखाची गेली आमची. पण एक दिवस पार्किंग लॉटमध्ये कार पार्क करून झेब्रा क्रॉसिंग वरून ATM मध्ये पैसे काढण्यासाठी जात असताना एका ट्रकने सिग्नल तोडला आणि तो ट्रक वेगाने माझ्या दिशेने येऊ लागला. हे कारमध्ये बसलेल्या माझ्या पत्नीनं पाहिलं. तिने गाडीमधून उतरून माझ्या दिशेने धावत येऊन मला जोरात धक्का दिला. मी पुढे जाऊन पडलो. तो ट्रक तिला धडकला. ती बाजूला फेकली गेली. तिच्या डोक्यातून जबर रक्त वाहत होते. तिला हिंदुजामध्ये ऍडमिट केलं. तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. मी देवाचे आणि डॉक्टरांचे लाख लाख धन्यवाद मानले. पण काही दिवसांनी डॉक्टरांच्या लक्षात आलं की ती प्रत्येक 15 मिनिटांनी स्वतःची आयडेंटिटी विसरतीये. इतर लोकांना खूप वेळा, मलाही ती विसरतीये. तिला पुन्हा पुन्हा यांची आठवण करून द्यावी लागते. डॉक्टरांनी डोक्याचं स्कॅनिंग करून निष्कर्ष काढला की तिला शॉर्ट मेमरी लॉस झालाय. याचा अर्थ काय त्यांनी मला समजावून सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की अशा लोकांसमवेत राहणं म्हणजे खूपच कठीण काम आहे. कारण त्यांना पुन्हा पुन्हा सर्व गोष्टींची जाणीव करून द्यावी लागते, जो खूपच अवघड आहे. आणि हा मानसिक आजार कधी बरा होईल हे काही सांगता येत नाही. त्याला खूप वर्ष सुद्धा लागू शकतात. त्यांच्या या बोलण्यावर मी म्हणालो, मी माझ्या प्रेमासाठी हे चॅलेंज स्वीकारीन. तिच्यासाठी मी हजबंड कम मेमरी बनून राहीन. तिला मी इतक्या जवळ करीन, ती तिचा प्रत्येक क्षण माझ्यातच अनुभवेल. आजपर्यंत आम्ही असेच जगतोय. मी तिची काळजी घेतो, तिला कधीही नजरेआड होऊ देत नाही. यानंतर आजपर्यंत आमच्या आयुष्यात दुःख म्हणून कधीच आलं नाही. हां, आजही ती आहे तशीच आहे. पण तिला कसं सांभाळायचं हे मला माहीत आहे आणि मला त्याची सवयही झाली आहे. माझी ही लव्ह स्टोरी ऐकून तिचे डोळे खूपच भरून आले. ती मला म्हणाली,
खूपच दुःखाने भरलेली लव्ह स्टोरी आहे हो तुमची. बाय द वे, तुमची बायको आहे तरी कुठे? आहे, याच हॉटेलात ती बसलीये. या घड्याळात आता बरोबर 1च मिनिट उरलाय. या मिनिटामध्ये ती नक्कीच माझ्याकडे येईल. पण ती कुठे आहे? त्या मला भेटायचंय त्यांना. कुठं आहेत त्या? फक्त 30 सेकंद राहिलेत. थोडा वेळ धीर धरा. सेकंद उलटत गेले. 5, 4, 3, 2, 1, 0. रोहित, कुठे होतास तू? मी किती वेळ झाली वाट पाहतीये तुझी. केव्हाचा केक मागवलाय मी. वेटर, केक घेऊन ये. उशीर झाल्याबद्दल तिची माफी मागितली आणि आम्ही दोघांनी आमच्या 20th मॅरेज अॅनिव्हर्सरी पुन्हा एकदा साजरी केली. पुन्हा एकदा मी तिला तिची आवडती गळ्यातली चेन गिफ्ट केली. होय, हीच आहे माझी पत्नी, जिच्याशी मी इतका वेळ बोलत होतो, जिच्याशी आमचीच लव्ह स्टोरी शेअर केली. आणि मी आधी म्हणालो ना, पुन्हा एकदा आमची अॅनिव्हर्सरी साजरी केली. ते याच्यासाठी म्हणालो की सकाळपासून ही 15वी वेळ आहे आमची अॅनिव्हर्सरी साजरी करण्याची. कारण तिच्या लक्षातच नसतं ना, साजरा करायला हरकतच काय आहे. माझी पूर्ण संपत्ती जरी हिची आनंदावर खर्च झाली तरी मला त्याचं जराही वाईट वाटणार नाही. जातो मी, कारण पुढचे 15 मिनिटं का होईना ती माझ्या संगी आहे आणि मला हे अनमोल क्षण गमवायचे नाहीत. तिच्यासोबत पुढची 15 मिनिटं मला तिचीच बनून राहायचंय. आणि हो, तुम्ही जर कोणावर प्रेम करत असाल, एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुमच्या पार्टनरला त्याच्या सर्व गुणदोषांसोबत स्वीकारा. तुम्हीही माझ्यासारखेच सुखी राहाल. धन्यवाद.